लोहगाव पिंपरी पोछा पांदन रस्त्याचं उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। खेड पिंपरी ते लोहगाव पांदन रस्ता अतिशय गंभीर अवस्थेमध्ये असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पेरणी, नांगरणी व मालाची वाहतूक करण्यासाठी शेतकरी त्रस्त झाले होते व शासनाच्या दरबारी सरपंच यांनी रस्ता पूर्ण करण्याकरिता पाठपुरावा केला असता 3 वर्षापासून निराशाच हाती लागली। परंतु धीर न सोडता अखेर त्यांच्या प्रयत्नांना दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ मुंदे 13वी निमित्ताने व नवीन वर्षानिमित्ताने खेड पिंपरी गावामध्ये आले असता सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या समवेत बहुसंख्य ग्रामस्थांनी पांदन रस्त्याबद्दल चर्चा केली। शेतकरी अवस्था ऐकून माननीय रविभाऊ मुंदे यांनी लोकसहभाग घेऊन सुरू करू अशी सरपंच व ग्रामस्थ यांच्याशी सक्रिय चर्चा करून 3 दिवसातच स्वखर्चामधून प्रॉपलँड मशीन, रोलर संपूर्ण निशुल्क डिझेल समवेत 2 किलोमीटर पांदन रस्ता संपूर्ण करून देण्याचा शब्द पूर्ण करण्याची सुरुवात केली आहे व पांदन रस्ता बनवण्याकरिता मशिनरी उपलब्ध करून दिले आहे। या प्रसंगी संपूर्ण खेड पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच यांनी रविभाऊ मुंदे यांचे विशेष आभार मानण्यात आले। लोकसहभागामधून खेड पिंपरी ते लोहगाव अतिआवश्यक पांदन रस्ता काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। काम पूर्ण होण्याकरिता ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा सरपंच यांनी केली आहे व अतिक्रमणधारकांना कामास अडचण निर्माण करू नये अशी विनंती करून निर्देश पण देण्यात आले आहे। या उद्घाटन प्रसंगी नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी माननीय श्री ओंकार डो पोछी, महसूल तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल षडके, प्रॉपलँड मशीन मालक बाबाराव मुंदे, राजूभाऊ पोछी, दिनेश प्र गिरी, ज्ञानेश्वर पोछी, प्रफुल्ल कंसे, गजानन पोछी, संतोष चौधरी, गौरव चौधरी, प्रशांत कंसे, आदित्य ठाकरे, प्रदीप डांगे, योगेश डांगे, रोशन तटे, अमोल प्रल्हाद गिरी, अंकुश रा इंगळे, दत्ता डांगे, सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या उपस्थितीत पांदन रस्ता कामाचे उद्घाटन पार पडले व या कामाबाबत जिल्हा परिषद माजी सदस्य रविभाऊ मुंदे यांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल संपूर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांकरिता एक नवीन आदर्श निर्माण केल्याबाबत चर्चा पसरली आहे।